नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 6.3 पहिला प्रश्न, 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन आणि 5चा घन सर्वांची बेरीज आणि येणाऱ्या बेरजेचं वर्गमूळ काय आहे? 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64 आणि 5चा घन 125. ही सर्व बेरीज 225 येईल. बरोबर आहे, सर्व बेरीज 225. ही बेरीज येत आहे 225. 225चं आपल्याला वर्गमूळ, 225चं वर्गमूळ किती आहे? 15 आहे. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा प्रश्न, 1 ते 9 यामधील विषम संख्येच्या बेरजेचा वर्गातून 1 ते 9 विषम संख्या कोणत्या आहेत? 1 ते 9 मध्ये विषम संख्या 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि 9 आहे. यांची बेरीज 1 ते 9 यामधील विषम संख्या 1, 3, 5, 7, 9 त्यांची बेरीज आणि त्या बेरजेचा वर्ग, यातून समसंख्येच्या बेरजेचा वर्ग म्हणजे वजा करणार आपण समसंख्या. 1 ते 9 मध्ये समसंख्या, 1 ते 9 मध्ये विषम या संख्या आहेत त्यांची बेरीज आणि वर्ग वजा करणार आपण समसंख्या. 1 ते 9 मध्ये 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. यांची बेरीज आणि त्याचा वर्ग, समसंख्येच्या बेरजेचा वर्ग व 9 ही संख्या वजा केल्यास म्हणजे पुन्हा 9 वजा करायचे आपल्याला कोणत्या संख्येचा घन मिळतो? याचं उत्तर काय मिळेल आपल्याला? 9, 7, 16, 4, 20, 21, 22, 23, 24, 25 म्हणजे 25चा वर्ग आणि वजा 14, 4, 18, 2, 20 म्हणजे 20चा वर्ग आणि वजा 9. 25चा वर्ग 625 वजा 20चा वर्ग 400 आणि वजा 9. 625मधून 400 गेले तर 225 आणि वजा 9. 225मधून 9 गेले तर 216. 15तून 9 गेले 6, 216. आपलं उत्तर काय येत आहे? 216. तर आलेलं उत्तर म्हणजे काय आहे? कोणत्या संख्येचा घन आहे? 216 कोणत्या संख्येचा घन आहे? 6चा घन आहे. बरोबर आहे, ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. 216 म्हणजे काय? 6चा घन. 216 म्हणजे 6 या संख्येचा घन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न, 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन. 1 ते 5 नैसर्गिक संख्या बेरजेचा घन म्हणजे 1 + 2 + 3 + 4 आणि +5. 1 ते 5 यांची बेरीज आणि त्याचा घन व या संख्येच्या विरुद्ध संख्येच्या बेरजेचा घन. 1 ची विरुद्ध संख्या -1, 2 ची विरुद्ध संख्या -2. याप्रमाणे यातील फरक काढायचा आपल्याला म्हणजे वजाबाकी करायची. यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे -1, -2, -3, -4, -5 ही सगळी ॲडिशन केलेली आहे आपण. -1 + -2 + -3 प्लस मायनस मायनस होतील. बरोबर आहे, म्हणजे -1, -2, -3, -4, -5 हा घन म्हणजे या संख्या आणि यांच्या विरुद्ध संख्या या आहेत त्यांचा घन आणि ती वजाबाकी. यातील फरक किती आहे? काय होईल? ही बेरीज 9, 12, 14, 15, 15चा घन. बरोबर आहे, आणि वजा हे काय होतील? -15 होतील. याचाही घन 15चा घन किती आहे? 15चा घन म्हणजे 15 × 15. 15चा वर्ग आपल्याला काढता येईल. 15चा वर्ग किती होईल? 25. 1च्या नंतर 2, 2 × 1 225. 15चा वर्ग माहिती आहे आपल्याला. घन करण्यासाठी पुन्हा 15ने गुणाकार करू. 15×5 = 75, 8×4 = 7, 15×2 = 30 आणि 7 = 37, 8×4 = 3, 15×2 = 30 आणि 3 = 33. 3375 हे आहे 3375. बरोबर आहे, आणि हे वजा ऋण संख्या आहे आणि तिचा घन असेल तर उत्तर आपल्याला ऋण मिळते. आता 2चा घन आपण किती लिहितो?
8 बरोबर आहे. 2चा घन 8, परंतु -2 असेल आणि घन असेल तर आपण काय लिहिणार? -8 लिहिणार. पहा निगेटिव्ह नंबर आहे आणि पॉवर जर ऑड असेल तर येणारं उत्तर आपलं निगेटिव्ह असते. येथे पॉवर 3, 5, 7 म्हणजे पॉवर ऑड असेल, विषमसंख्या पॉवर असेल तर येणारं उत्तर निगेटिव्ह असते. म्हणजे याचा उत्तर काय मिळेल आपल्याला? पहा 15चा घन एवढा आहे, परंतु -15चा घन किती होईल? एवढा होईल, -3375. 15चा घन 3375 म्हणजे -15चा घन किती होईल? -3375. दोघांची बेरीज होईल, मायनस मायनस प्लस होतील. आता हे पहा घन घेतल्यानंतर हे आपल्याला गुणाकार करायचा साईनचा. -15चा घन -3375 आणि हे मायनस आता प्लस होतील 3375. दोघांची बेरीज करू आपण. 3375 आणि 3375, 3375 आणि 3375. 5 आणि 5 10, हात चाला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हात चाला 1 3 6 7 आणि 6 6750. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहा विरुद्ध संख्या म्हणजे 1 त्याची विरुद्ध संख्या -1, 2 त्याची विरुद्ध संख्या -2 किंवा -2 त्याची विरुद्ध संख्या -2 याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. 729 व 64 या संख्येच्या घनमुळांच्या वर्गमुळाची बेरीज किती? पहा 729 घनमूळ किती आहे? 729 घनमूळ असेल तर आपण येथे 3 लिहितो, बरोबर आहे. वर्गमूळ असेल तर 3 लिहित नाही आपण. 729चं घनमूळ 9 आहे आणि 64 या संख्येचं घनमूळ किती आहे? 4 आहे, बरोबर आहे. या संख्येच्या घनमुळांच्या वर्गमुळाची बेरीज किती? आता हे याचं घनमूळ आहे आणि हे याचं घनमूळ आहे. याचं घनमूळ हे आहे, याचं घनमूळ हे आहे. 64चं घनमूळ 4, 729चं घनमूळ 9. तर यांच्या वर्गमुळाची बेरीज म्हणजे 9चं वर्गमूळ आणि अधिक 4चं वर्गमूळ. हे जे घनमूळ आलेले आहेत त्यांचं पुन्हा आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे आणि ती बेरीज करायची आहे. ती बेरीज किती आहे? पहा 9चं वर्गमूळ 3 आहे आणि 4चं वर्गमूळ 2 आहे, बरोबर आहे. 3 आणि 2 5 म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला? 5. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 5वा प्रश्न. -4913 या संख्येचे घनमूळ किती आहे? -4913 आहे. पहा घनमूळ काढण्यासाठी आपण काय करतो? इथे 3 अंक घेतो, 1 2 3. याचे 2 भाग केले आपण. आता या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 3 आहेत, बरोबर आहे. एकक स्थानी 3 आहे म्हणजे याच्या घनमुळाच्या एकक स्थानी 7 यायला पाहिजे. पहा एकक स्थानी 3 असतील तर घनमूळ घेतल्यानंतर त्याच्या एकक स्थानी 7 येतील आणि 7 असतील तर 3 येतील. इथे 3 असेल शेवटी तर इथे 7 येईल म्हणजे एकक स्थानी घनमुळाच्या, आणि एकक स्थानी येथे 7 असेल तर येथे 3 येईल. याप्रमाणे 3 असेल तर 7, 7 असेल तर 3. हाच रूल याप्रमाणे पण आहे. पहा एखादी संख्या असेल आणि तिच्या शेवटी एकक स्थानी 2 असतील तर तेथे 8 येतील किंवा 8 असतील तर 2 येतील. याप्रमाणे 3 असेल तर 7, 7 असेल तर 3, 2 असेल तर 8, 8 असेल तर 2 आणि बाकीचे अंक जशाच तसे येतील. आता इथे 3 आहे म्हणजे एकक स्थानी काय यायला पाहिजे? घनमुळाच्या एकक स्थानी 7 यायला पाहिजे, बरोबर आहे. 2 ऑप्शन आहेत 7 असणारे, परंतु येथे 1 आहे आणि इथे 3 आहे एकक स्थानी, म्हणजे हे 2 ऑप्शन तर येणार नाहीत. पहा याचं उत्तर -17 येणार आहे, -17. कारण -17चा घन हा -4913 येईल. याचा घन केला आपण तर -4913 येणार आहे आणि 17चा घन लिहिला आपण तर तो किती येतो? 4913. ऋण संख्येचा घन कसा असतो? ऋण असतो. पायाचे 2 भाग केलेले आहे आपण 3 अंक सोडून, तर शेवटी 3 असेल त्याच्यामुळे 7 येणार आहेत एकक स्थानी, बरोबर आहे. आणि 4च्या जवळ पूर्ण घनसंख्या कोणती आहे? 1 आहे, बरोबर आहे. 1चा घन 1 आणि 2चा घन 8 होईल. 8 जास्त होतात, जवळचा नंबर 1 आहे म्हणजे आपण काय घेणार? येथे 1 आणि 7 याप्रमाणे म्हणजे घनमूळ याचं किती येईल?
1 आणि 7, परंतु निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह -17 याप्रमाणे. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6वा प्रश्न. 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन किती? पहा 36च्या पुढची 15वी विषम संख्या पाहिजे आपल्याला. 36 ही समसंख्या आहे. 36च्या पुढील 15वी विषम संख्या कोणती असेल? पहा 36 ही समसंख्या आहे. 36 नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती आहे? 37. ही झाली पहिली, बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजेत? 15 पाहिजेत. 15वी पाहिजे म्हणजे यामध्ये अजून 14 संख्या ॲड करावं लागतील, बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 14 याप्रमाणे. 2 गुणिले 14 म्हणजे ही पहिली झाली. आणि ह्या 14 पुढच्या संख्या 1 सोडून 1, 1 सोडून 1, 15 म्हणजे काय होईल? ही पहिली आणि अजून 14 पुढच्या म्हणजे 37 आणि प्लस हे 28 होतील. ही बेरीज किती होईल? 65. म्हणजे 36च्या पुढील 15वी विषम संख्या 65 असणार आहे. 37 पहिली, 39 दुसरी, याप्रमाणे असं करत करत 15वी कोणती येईल? 65. किंवा एक सूत्र आहे पहा, ही समसंख्या आहे, बरोबर आहे. 36 समसंख्ये आपण पहिल्याच एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. हे पहिल्या स्वाध्यायामध्ये समसंख्येनंतरची एक्सवी विषम संख्या. एक्सवी म्हणजे येथे 15वी, एक्स म्हणजे येथे 15 घेणार आपण. एक्सवी विषम संख्या काढायची असेल तर सूत्र कसं आहे? दिलेली संख्या म्हणजे दिलेली समसंख्या, येथे दिलेली समसंख्या, हे पण सूत्र चालते. दिलेली समसंख्या येथे आपण काय केलेलं आहे? आधी पहिली काढली आणि नंतर अजून 14 संख्या ॲड केल्या. 14 गुणिले 2, प्रत्येक 2 विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे 2 गुणिले 14 तो फरक आपण ॲड केलेला आहे. आता येथे दिलेली समसंख्या आणि त्यामध्ये आपण प्लस करणार 2 गुणिले एक्सवी. एक्सवी म्हणजे येथे 15वी घ्यावी लागेल, बरोबर आहे. 2 गुणिले एक्सवी विषम संख्या. एक्सवी विषम संख्या. एक्सवी विषम संख्या पहा येथे सम असल्यामुळे आपल्याला विषम काढायचे आहे. येथे -1 करावं लागेल. हे पण सूत्र चालेल. पहा दिलेली समसंख्या 36 आहे. यामध्ये प्लस करणार 2 गुणिले 15वी विषम संख्या म्हणजे 15, बरोबर आहे. आणि येथे -1 हे 30 होतील. आणि 30मधून 1 गेला 29, बरोबर आहे. येथे आपण काय केलेलं आहे? 2 गुणिले 28 आणि 1 इकडे ॲड झालेला आहे. हे काय होतील? 36 आणि प्लस हे 15 दुणे 30 होतील. आणि 30 - 1 29, हे 30 होतील. आणि 30मधून 1 गेला 29, ही बेरीज 65, बरोबर आहे. असंही काढता येईल किंवा असंही काढता येईल. पहा एक समसंख्येनंतरची एक्सवी विषम संख्या काढायची असेल तर 1 वजा करायचं आपल्याला. समसंख्येनंतरची एक्सवी समसंख्या काढायची असेल तर 1 वजा करायची गरज नाही. फक्त फॉर्म्युला एवढाच येणार आहे, सूत्र एवढंच येणार आहे. विषम काढायची असेल तर -1 आणि सम काढायची असेल तर -1 करण्याची गरज नाही. म्हणजे 36च्या पुढील 15वी संख्या काढली आपण, 65 येत आहे. आता आपल्याला 65चा घन पाहिजे. 65चा घन म्हणजे 65 गुणिले 65. हा वर्ग कसा काढतात माहिती आहे आपल्याला. शेवटी 5 आहे म्हणजे 25 आणि 6च्या पुढचा नंबर 7, 6 7 42. पुन्हा याला 65ने गुणाकार करू. 5 5 25, 7 4 2, 5 2 10, 2 12, हातचाला 1, 5 2 10 आणि 1 11, हातचाला 1, 5 1 20 आणि 1 21. 6 5 30, 7 4 3, 6 2 6 2 12 आणि 3 15, हातचाला 1, 6 2 12 आणि 1 13 अशी 3, हातचाला 1, 6 4 24 आणि 1 25. 65चा घन होईल. आता हा वर्ग झाला आणि पुन्हा 65ने गुणाकार केल्यामुळे आता घन होईल. हे 2, 5 आणि 1 6, 3 आणि 1 4, 5 आणि 2 7, 2 27 46 25. 27 पाहिजे. 46 25. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा येथे 25 46 27 आहे
आणि इथे 27, 46, 25 हे चार अंक सारखेच आहेत, म्हणून चुकीनं आपण हा ऑप्शन निवडायचा नाही आहे. येथे आपलं उत्तर 27 आलेलं आहे, म्हणजे येथे हा ऑप्शन येणार आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7वा प्रश्न. 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती? आपण स्वाध्याय 1.1 मध्ये पाहिलेलं आहे. हे सूत्र पाहिलेलं आहे आपण. नैसर्गिक संख्यांची बेरीज, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल, सपोज 1 to 10 आपल्याला बेरीज करायची असेल, म्हणजे याचा अर्थ काय होतो, 1 + 2 + 3 अशी आपल्याला 10 पर्यंत बेरीज करायची असेल, सुरुवात 1 पासून आणि 10 पर्यंत. तर सूत्र कसं आहे, येथे शेवटची संख्या 10 आहे, बरोबर आहे. सूत्र आपण हे वापरणार, n + 1/2. n म्हणजे काय, शेवटचा नंबर 10. 10 मध्ये 1 ॲड करणार, 10 + 1 11 होतील आणि भागिले 2, 2ने हे 5 होतील, म्हणजे 11 × 5 = 55, बरोबर आहे. हे सूत्र वापरून ही बेरीज मिळेल आपल्याला 1 ते 10. आता 1 ते 20 काढायची असेल बेरीज आपल्याला, 1 ते 20 याचा अर्थ काय होतो, 1 ते 20 बेरीज करायची म्हणजे 1 ते 1 + 2 + असे +20 पर्यंत ही सर्व बेरीज अशी करायला वेळ लागेल. परंतु सूत्र कसं आहे, n आणि n + 1, n येथे गुणाकार, n + 1 आणि /2 म्हणजे काय होईल, n म्हणजे शेवटचा नंबर 20 आहे, 20 त्या शेवटच्या नंबरमध्ये 1 ॲड करणार आपण, 21, 20 आणि 21 यांचा गुणाकार आणि भागिले 2, या 2ने हे 20 भागाकार केले आपण तर 10 होईल, बरोबर आहे. 10 × 21 210. 1 ते 20 आपल्याला बेरीज मिळाली. 1 ते 10 येथे पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. 1 ते 10 बेरीज काढली आपण, 1 ते 20 काढली. आपल्याला काय पाहिजे, 11 ते 20 पाहिजे. आता 1 ते 20 माहिती आहे आपल्याला, 1 ते 20 बेरीज माहिती आहे आणि 1 ते 10 पण माहिती आहे. येथे 1 आणि येथे 20. आता 1 ते 10 बेरीज माहिती आहे आपल्याला. 11 पासून 20 पर्यंत काढायची आहे. ही बेरीज काढली आपण आणि ही पण काढलेली आहे 1 ते 10, बरोबर आहे. म्हणजे याच्यातून हे मायनस करू म्हणजे आपल्याला काय मिळेल, 11 ते 20 ही बेरीज मिळणार आहे, बरोबर आहे. 11 ते 20, 11 ते 20 ही बेरीज करायची आपल्याला, तर काय होईल, म्हणजे 210. 11 ते 20 ही बेरीज आहे, बरोबर आहे. त्यातून वजा करणार आपण 1 ते 10 ही बेरीज 55 आहे. 210मधून 255 गेले, 210मधून 55 गेले, 5 6, 11मधून 5 गेले 6, येथे 1 म्हणजे 106, 11तून 6 गेले 5, 155. हे 155 मिळतील आपल्याला, बरोबर आहे. 155. 11 ते 20 त्या बेरजेचा घन, 11 ते 20 बेरीज एवढी आहे, त्या बेरजेचा घन 155चा घन, त्यातून वजा करणार आपण 1 ते 10 बेरीज किती आहे, 55 आहे, 55 त्याचाही घन, याचा घन काढायचा वजा याचा घन काढायचा आणि ती वजाबाकी किती असेल. 155चा घन. घन काढण्यासाठी ट्रिक आहेत, परंतु वेळ खूप लागतो. परंतु येथे काय करा, घन काढण्यासाठी, घनमूळ काढण्यासाठी ट्रिक वापरा तुम्ही. घन काढण्यासाठी गुणाकार करत राहा तर सोपं जाईल. घन काढण्यासाठी ट्रिक वेगळ्या आहेत, पण त्या लक्षात नाही राहिल्या तर सगळं गणित चुकून जाईल आपलं. त्यामुळे काय करा, घन काढण्यासाठी गुणाकार करत राहा आणि घनमूळसाठी ट्रिक वापरा. 155चा घन करायचा आहे म्हणजे 155 × 155 आधी वर्ग होईल, नंतर पुन्हा 155 गुणाकार केला तर घन होईल, बरोबर आहे. आधी वर्ग, 5 × 5 = 25, 7 × 2 = 5 × 25 = 2 = 27, 7 × 2 = 5 × 5 = 2 = 7. पुन्हा 5नेच गुणाकार करायचा आहे म्हणजे हेच नंबर मिळतील आपल्याला, बरोबर आहे. 1ने गुणाकार करायचा आहे म्हणजे 155च होईल. 5 2 7 1 7 7 14 5 19 21 7 4 2 7 7 14 1 1 2 240 25. हा वर्ग झालेला आहे, बरोबर आहे. पुन्हा 155 गुणाकार करू म्हणजे घन होईल. 155 गुणाकार करू, 5 × 5 = 25, 7 4 2 5 2 10 2 12 1 म्हणजे 1,
5 चोक 20, हातचे आले 2, 5 दोन्ही 10, 2 12, बरोबर आहे. पुन्हा 5नेच गुणाकार केल्यामुळे हेच संख्या मिळतील. 5 2 1 0 2 1. पुन्हा 1ने गुणाकार केल्यामुळे हेच नंबर मिळतील. 240 25 म्हणजे 25 0 4 2. 55 असल्यामुळे जे नंबर आहेत तेच नंबर येतील. 1 असल्यामुळे हेच नंबर येतील. किती सोपं झालेलं आहे. 5 5 आणि 7, 7 आणि 1 8, 3 हे 2, 6 आणि 1 7 आणि 2 आणि 1 3, 37 23 875. म्हणजे 37 23 875. 37 23 875. 55चा घन हे इरेज करतो मी. 55चा घन 55 गुणिले 55 म्हणजे 55चा वर्ग होईल, बरोबर आहे. वर्ग कसा करतात माहिती आहे आपल्याला. 5चा वर्ग 25, शेवटी 5 आहे एकक स्थानी, त्यामुळे 5च्या पुढचा नंबर 6, 6 पंचे 30. आता पुन्हा याला 55ने गुणाकार करू म्हणजे याचा घन होईल 55चा. आता 55 गुणिले 55 वर्ग झाला आणि पुन्हा 55ने गुणाकार केल्यामुळे घन होणार आहे. 5 5 25, 7 2, 5 2 10 2 12, असे 2 हातचा 1 1, 5 3 15. पुन्हा 5नेच गुणाकार करायचा म्हणजे हेच नंबर मिळतील आपल्याला. 5 2 1 5 1, 5 7 3 6 6 1, 16 63 75, बरोबर आहे. यातून हे वजा करायचे आपल्याला. 16 63 75, 16 63 75 हे वजा करू आपण. 0 0 5, 13तून 6 गेले 7, येथे 7, 12तून 7 गेले 5, येथे 2 म्हणजे 5, हे 3. उत्तर हे मिळेल आपल्याला 35 57 500. 35 57 500 म्हणजे पर्याय 1 आपला बरोबर आहे. पण 11 ते 20 आपल्याला 1 पासून बेरीज करण्यासाठी हे सूत्र आहे. 1 पासून क्रमवार कोणत्या पण नंबरपर्यंत. 1 पासून क्रमवार, 1 पासून 50 100 25 30 37 35 40 कोणत्याही नंबरपर्यंत बेरीज, परंतु 1 पासून सुरुवात पाहिजे. परंतु येथे 11 ते 20 काढण्यासाठी आपण आयडिया काय केलेली आहे. 1 ते 20 फाइंड आउट केलेली आहे. आधी 1 ते 20 आणि नंतर त्यातून 1 ते 10 मायनस केली म्हणजे उरणारी बेरीज किती असेल. 11 ते 20 असणार आहे, बरोबर आहे. 1 ते 20 बेरीज एवढी आहे 210 आणि 1 ते 10 55 आहे. म्हणजे 210मधून आपण 55 वजा केले म्हणजे 11 ते 20 मधली बेरीज आपल्याला एवढी मिळणार आहे. त्याप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न. 216 व 512 या संख्येच्या घनमुळांच्या लसावी व मसावीची जोडी कोणती. पहा इथे लसावी आणि मसावीची जोडी आहे. तर 216चं घनमूळ आणि 512चं घनमूळ. पहा 216चं घनमूळ किती आहे 6 आणि 512चं घनमूळ किती आहे 8 आहे, बरोबर आहे. या संख्येच्या घनमुळांच्या लसावी मसावी. पहा 216चं घनमूळ 6, 512चं घनमूळ 8 यांचा लसावी मसावी काढू आपण. आधी आपण काय करतो मूळ अवयव काढू आपण. दोन्ही संख्येला 2ने भाग देता येईल, बरोबर आहे. 2 त्रिक 6 2 चौक 8. आता याप्रमाणे म्हणजे एकच आपल्याला सामायिक अवयव मिळणार आहे की त्या नंबरने आपण 6ला आणि 8ला भाग देऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजे एकच सामायिक अवयव आहे यामध्ये 6 आणि 8मध्ये. म्हणजे 2 हा काय आहे मसावी आहे. 2 मसावी आहे. 6 आणि 8चा मसावी किती आहे 2 आहे. लसावी किती आहे पहा पुढच्या पाठामध्ये आपण हे सर्व पाहणार आहोत. लसावी म्हणजे काय. हा सामायिक आणि उरलेले 3 आणि 4 यांचा गुणाकार. सामायिक 2 आहे आणि असामायिक म्हणजे 3 आणि 4. 3 आणि 4 हा लसावी होईल. 4 त्रिक 12 12 दोन्ही 24 म्हणजे 2 मसावी आणि 24 लसावी. पहा लसावी 24 आणि 2 मसावी म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पहा तुम्ही वेगवेगळे पण अवयव काढू शकता. 6चे अवयव याप्रमाणे येतील. 2 3 3 2 गुणिले 3, बरोबर आहे. 6 म्हणजे काय 2 गुणिले 3. आणि 8चे अवयव काय येतील. 8चे अवयव 2ने 4 होतील. 4ला 2ने 2 आणि 2ला 1, बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2
येथे 2 आहे तर येथे 2 आहे, म्हणजे सामायिक अवयव एकच आहे, बरोबर आहे. हा झाला मसावी. लसावी म्हणजे काय, ह्या दोन्हीपैकी एकच 2 येतील सामायिक आणि उरलेले 3 2 2, हे 2 2 म्हणजे 4 झालेले आहेत. इथे 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 याप्रमाणे 2 मसावी येईल, परंतु लसावी काय होईल, या 2पैकी एकच 2 येतील आणि उरलेले 3 2 गुणिले 2, 3 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे हे किती होतील, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24 याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. 9वा प्रश्न. 13 व 7 यांचा गुणाकार. पहा 13 आणि 7 यांचा गुणाकार किती होईल, 13 गुणिले 7 म्हणजे 91, बरोबर आहे, 91. 13 गुणिले 7 91 होतील. हा गुणाकार कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे. पहा येथे 5 आहे, 5चा घन 125 होईल आणि प्लस 2चा घन म्हणजे 91पेक्षा जास्तच होईल. हाच नंबरचा घन 91पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. दोघांची बेरीज 91 येईल का, येणार नाही. येथे 5 ऑप्शन आहे, तो 91पेक्षाही जास्त होईल त्याचा घन, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. येथे 5 आहे, 125 आणि 1चा घन 1 म्हणजे 126 होतील, 91पेक्षा जास्त आहे. येथे पण 5 आहेत, आन्सर काढायची गरज नाही. येथे काय आहे, 3चा घन 27 आणि 4चा घन 64, दोघांची बेरीज 91 होईल, बरोबर आहे. दोघांची बेरीज 7 आणि 4 11, 6 आणि 3 9. 13 व 7 यांचा गुणाकार, हा गुणाकार किती येतो, 91. कोणत्या दोन संख्येच्या घनाची बेरीज आहे. 3चा घन 27, 4चा घन 64, दोघांची बेरीज केली आपण तर 91 येते, बरोबर आहे. या दोन संख्येच्या घनांच्या बेरजे एवढा आहे हा गुणाकार 13 गुणिले 7. येथे 5 म्हणजे 125, याच्यापेक्षा जास्त होतील. येथे पण 5 आहे, त्याचा घन याच्यापेक्षा जास्त होईल, म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.